तुम्हाला माहीत आहे का, भरपूर साऱ्या भाज्या वापरून ज्वारीच्या पिठापासून जर हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी बनवाल तर लहानांपासून मोठ्यापर्यंत रोजच्या रोज हाच पदार्थ नाश्त्यासाठी बनवायला सांगतील. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी रवा घ्यायचा, एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्यानंतर एका बाउलमध्ये अर्धी वाटी दही, अर्धी वाटी पाणी घालायचं आणि विस्करच्या साहाय्याने दही पाण्यामध्ये मिक्स करून फेटून घ्यायचं. दह्याच्या अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत. त्यानंतर ज्वारीचं पीठ आणि रवा जे मिक्सरला फिरवून घेतले ते यामध्ये घालायचं. अर्धी वाटी पाणी एक्स्ट्रा घालायचं आणि पुन्हा हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं. मध्यम घट्टसर असं हे बॅटर तयार झाले. झाकण ठेवून 15 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. बॅटर भिजते तोपर्यंत इथे मी लागणाऱ्या सर्व भाज्या चिरून घेतल्या आहेत. रवा छान फुललाय, बॅटर परफेक्ट असं तयार झाले. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर एकदा एकसारखं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर चिमूटभर खायचा सोडा घालायचा. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे सोडा ॲक्टिवेट होईल आणि पुन्हा एकसारखं मिक्स करून घ्यायचं. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता. छान कडकडीत गरम करून घ्यायचा. थोडंसं तेल लावायचं. तयार बॅटर 2 पळी यावरती सोडायचं. हलकंसं पसरवून घ्यायचं. जाळी सुटायला लागली की वरून बारीक चिरलेले कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायचे. तेल सोडायचं. झाकण ठेवून 1-2 मिनिटं मध्यम आचेवरती वाफवून घ्यायचं. पलटी करायचं. पुन्हा बाजूने तेल सोडायचं. मध्यम आचेवरती पुन्हा 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं. मस्त जाळीदार, खरपूस, खुसखुशीत असा ज्वारीच्या पिठाचा उत्तप्पा बनून तयार झालाय. तुम्ही यामध्ये आणखी सुद्धा भाज्या घालू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी एकदा नक्की बनवून पहा.